साडी ड्रेपिंग करायच्या आधी आपण साडी पूर्णपणे प्लीट करून घेतली आहे. तर ती कशी घेतली ते, हा जो नेसता भाग आहे ह्या नेसत्या भागाला आपण अशा प्रकारे प्लीट केलंय आणि मध्ये हा इतका एक ओपन भाग सोडलाय आणि बाकी पूर्ण साडी ही आपण जसं पदर पिन करतो तशी ही पूर्ण साडी आपण पिनअप केली आहे. आणि मला लेंथ पाहिजे असल्यामुळे मी याचा पीसही कट केलेला नाहीये. ही पूर्ण साडी अखंड आहे. तर चला आपण ड्रेपिंग सुरू करूयात. तर आपल्याला साडी अशा प्रकारे ओपन करून जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट ठेवून उरलेली फोल्ड करायची आहे आणि अशी मागच्या साईडला नेऊन अशी कमरेला टक करायची आहे. टक करताना एवढं लक्षात ठेवायचंय, जो आपण प्लीट केलेला पार्ट होता तो ह्या बाजूला आहे आणि पदर आपला इकडच्या बाजूला. तर हे आपण व्यवस्थित टाईटली पिनअप केलंय. तर हा वाला जो पार्ट आहे तो असा मागून तर दोन्ही पायांच्या मधून असा काढून आपल्याला हा असा पुढे ठेवायचा आहे. याला आपण लास्टला असं वरती पिनअप करणार आहे व्यवस्थित करून. तर आता ही पदराकडची बाजू आपल्याला मागून इकडच्या बाजूला घ्यायची आहे आणि इथे वरती असं पिनअप करून आपल्याला इकडच्या बाजूने एक क्रॉस घ्यायचा आहे. इथे पिनअप केल्यानंतर ना जो पदराचा भाग आहे तो सुद्धा आपण असा घेऊन शोल्डरवरती इकडे पदर टाकून घेणार आहे. आता आपण हे दोन्ही क्रॉस लेवलमध्ये करून हे ओपन करून याच्या व्यवस्थित आपण सगळ्या निर्या सेट करणार आहे. दोन्ही बाजूच्या प्लीट्स व्यवस्थित ओपन केल्यानंतर ना हा जो पार्ट आपण सोडला होता तो आपण इथे असा व्यवस्थित पिन करणार आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी लेंथ तुम्ही ठेवून हे करू शकता आणि याच्यावरती आपण कंबरपट्टा बांधणार आहे. आता हा मी कंबरपट्टा बांधून घेतो. नेहमी सारखं ज्वेलरी घालायला सुरुवात आपण लॉंग नेकलेस पासून करूया. तर हा एक नेकलेस घालणार आहे. आणि इथला गॅप कव्हर करण्यासाठी हा एक मॅचिंग चोकर आहे. तर बांगड्यांचा असा सेट लावून घेतलाय. सिल्क थ्रेडच्या बँगल्स आणि सेटला मॅचिंग साऊथ इंडियन बँगल्स असे घातल्यात. तर आता आपण ह्या बँगल्स घालू.